टाइम्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। देशमुख हत्या प्रकरणी सर्वात मोठी बातमी एबीपी माझाच्या हाती। वाल्मिक कराड संतोष देशमुखांच्या हत्येचा सूत्रधार तर आवादा कंपनीला खंडणी मागितल्यावरून झालेल्या वादानंतर हत्या। देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपपत्रातील क्रमवारी माझाच्या हाती। कराड पहिला आरोपी तर विष्णू चाटे दुसरा आरोपी। फरार कृष्णा आंधळे आठवा आरोपी असल्याची माहिती। देशमुखांच्या मारेकऱ्यांना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा देशमुख कुटुंबियांचा आरोप। तर कारागृह प्रशासन आणि मुख्यमंत्र्यांकडे कुटुंबीय तक्रार करणार। शिंदे सरकारच्या अजून एका निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून ब्रेक। तानाजी सावंतांनी दिलेल्या आरोग्य विभागाच्या 3200 कोटींच्या कामाला स्थगिती। किंमत फुगवून पुण्याच्या कंपनीला कंत्राट दिल्याचा संशय। ठाकरेंच्या खासदारांची मातोश्रीवर बैठक सुरू। पक्षाची रणनीती आणि संघटना मजबूत करण्याबाबत चर्चा सुरू। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती न देण्याच्या मागणीसाठी आणखी एक अर्ज दाखल। कोर्टानं दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकला, दुपारी निर्णय देणार। शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बोलणाऱ्या प्रशांत कोरटकर विरोधात नागपुरातही गुन्हा। सोशल मीडियातून धमकी देत असल्याचा कोरटकर कुटुंबाचा आरोप, तर तक्रारही दाखल। HSRP नंबर प्लेटवरून पेटला वाद। तिप्पट वसुली होत असल्याचा आरोप। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मुख्यमंत्र्यांना पत्र, तर माझाच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये धक्कादायक वास्तव उघड। नामदेव ढसाळ कोण म्हणणाऱ्या सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांना हटवा। ढसाळांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांची मागणी। महेश बनसोडेंनी चित्रपट काढताना परवानगी घेतली नाही असाही दावा। नाशिकच्या गंगापूर रोडवरील मोगलीश कॅफेमध्ये भाजपचे आमदार देवयानी फरांदेंचा छापा, तर कॅफेच्या नावाखाली अश्लील छापे सुरू असल्याचा दावा।